भावनांची चेकलिस्ट मधून अधून जेव्हा स्पेशली कसं तरी होतंय याचा शोध लावूयात. जेव्हा जेव्हा आपल्याला कसं तरी होत असतं ना, या कसं तरीला कारण असतं. जरा मोबाईल बाजूला सारूयात, एकतर पहिला कॉन्टेंट कन्झ्युम करणं बंद करूयात, शांत बसूयात. आणि खूप दुर्मिळ होत चालले की आपण चिंतनाला बसत नाही, आपण शांतपणे छान स्वतःशी शेवटचं बोललं पाहिजे. स्वतःला विचारायचं कसं तरी होतंय म्हणजे काय होतंय बुवा, काय होतंय, मला अस्वस्थ का होतंय, माझी चिडचिड का होतीये, माझी सारखी भांडणं का होत आहेत, मला रागराग का येतोय, शारीरिक काही कारण आहे का, दुखतंय खुपतंय का, काही घरातलं काही आवडत नाही आहे का, आपल्या पार्टनरमधलं काही आपल्याला पटत नाही आहे का, आपल्याला स्वतःमधलं काही आवडत नाही आहे का. शांतपणे त्याच्या मुळाशी जायचं आणि क्लिअर 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 होत जायचं. आणि नेहमी एखाद्या इतक्या अस्वस्थ करणाऱ्या सतत आणि सतत होतंय ना, त्या भावनेच्या मुळाशी एक इतकं स्पेसिफिक कारण सापडतं ना आपल्याला, आणि ते कारण मिळालं